टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे। त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आला आहे। निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत। या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती। त्यानंतर अहमदनगर शहरात जल्लोष साजरा करण्यात आला होता। निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली होती। अदृश्य शक्तीचं हे यश आहे, हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठी माणसाचा पक्ष आहे। शरद पवारांनी पक्ष शून्यातून उभा केला आहे। शरद पवारांनी स्वतः पक्ष उभा केला आहे। शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काढून घेण्यात आला आहे, याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं। पक्षाची संघटना शरद पवारांच्या बाजूने आहे, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं। साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेसोबत केलं तेच आमच्या सोबत केलं, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं। आमच्याकडे एक गोष्ट नाही, ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही, असा टोला सुद्धा सुप्रिया सुळे यांनी लगावला होता। नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर, आपलं स्वागत। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले होते, शरद पवार गट आणि अजित पवार गट। हे दोन गट स्थापन होताच आमदार संग्राम जगतापांनी दादांच्या चालत्या गाडीत उडी घेतली आणि आपली राजकीय चतुराई सिद्ध केली। जगतापांच्या या निर्णयाने जगतापांच्या अभ्यासू वृत्तीचे दर्शन महाराष्ट्राला घडवून दिले। जगताप हे तरुण वयातच राजकारणात सक्रिय झाले होते। नगरसेवक, त्यानंतर महापौर आणि त्यानंतर आमदार असा विजयी प्रवास जगतापांचा आहे। जगतापांच्या स्वीट अँड स्मार्ट लुकने व स्वभावाने तरुणांना आयुर्वेदच्या विद्यापीठातच खेचले आहे। अनेक तरुण आमदार जगतापांच्या पर्सनॅलिटीवर फिदा आहेत, तर अनेक तरुण जगतापांच्या सोबत रील्स बनवण्यात मग्न असतात। हे जरी सत्य असले तरीही काही नेते जगतापांवर आरोप करण्याचे शौकीन असल्याचे समजते। राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा समावेश होता। राज्यात महाविकास आघाडी असताना अहमदनगर शहरात मात्र महाविकास आघाडीचा एकला चलो रेचा नारा कायम होता। राज्यात तीन तिघाडी अन शहरात काम बिघाडी अशी परिस्थिती शहरात होती। सत्तेतील काँग्रेस पक्षाकडून नेहमीच सत्तेतील सहकारी आमदार जगताप यांना घेरावा घालण्याचा प्रयत्न सुरू होता। स्थानिक आमदारांचे इतर पक्षाच्या नेत्यांशी बिलकुल जमत नसल्याचे एकीकडे चित्र होते, तर याच नाराज पक्षांच्या कार्यकर्त्यांची खासगीत सलामी महाविकास आघाडीचे नेतृत्व असलेल्या आयुर्वादच्या दरबाराला होतीच। अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीला राम राम ठोकून अजित पवारांसोबत सत्तेत गेल्यानंतर देखील जगतापांना विरोधकांच्या आरोपांच्या जाळ्यातून सुट्टी मिळाली नसल्याचे चित्र पाहायला मिळते। जगताप यांच्यावर टीका करत असताना किरण काळे नेहमीच खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात। शहरात घडणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीसाठी व इतर कारणांसाठी आमदार जगताप हे जबाबदार आहेत, असे अनेक वेळा किरण काळे यांनी राजकीय व्यासपीठावर बोलून दाखवले आहे। जगतापांवर आरोप करत असताना काळे हे आमदार जगतापांना धो धो धूत असतात। अनेक वेळा आमदार पिता पुत्रांवर आरोप करत असताना काळे यांनी पिता पुत्रांचा एकेरी भाषेत समाचार घेतला आहे। आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या काळे यांनी आमदारांना राजकीय कुस्तीच्या आखाड्यात चितपट करण्यासाठी वाघनखे नसलेल्या वाघांना व जीवनात चांगल्या वेळेच्या प्रतीक्षेत असलेल्या संधी साधूंना आपल्या पक्षाचा हात दिला आहे। काळेंच्या डरकाळ्यांना नगरकर भाव देत असले तरीही काळेंच्या काही शिवसैनिकांच्या डरकाळ्यांना आयुर्वेदच्या गेट समोर गारद व्हावं लागत असते, असे जगताप समर्थक सांगतात। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली फूट बघता आमदार जगतापांनी राष्ट्रवादीच्या दादांच्या चालत्या गाडीत बसणे पसंत केले, तर दुसरीकडे आमदार जगतापांवर अत्यंत नाराज असलेले व जगतापांना कंटाळून शिवबंधन बांधून वाघ झालेले अभिषेक कळमकर यांनी शरद पवार जिंदाबादचा नारा देत जगतापांनी राष्ट्रवादीच्या दादांसोबत जाण्याचे पसंत केले असल्याचे पाहून अभिषेक कळमकर यांनी देखील आपले चुलते दादा यांना जागे करून शिवबंधन काढून घड्याळ घालून मनगट मजबूत करण्याची वेळ आली असल्याचे वातावरण निर्माण केले। शरद पवारांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांना घेऊन बारामतीची बस
अभिषेक कळमकर यांनी पकडली। सुशिक्षित तरुणांसोबत मैत्रीत कट्टर असलेले अभिषेक कळमकर यांनी आपले शहराच्या विकासासाठी असलेले स्वप्न शरद पवारांच्या समोर मांडले। अभिषेक कळमकर यांच्या शरीराप्रमाणे विचारांची हँडसमता जाणून शरद पवारांकडून अभिषेक कळमकर यांना पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली। स्वच्छ प्रतिमा व अभ्यासू नेता म्हणून अभिषेक यांना ओळखले जाते। अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर असताना अभिषेक यांनी शहराच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत। अभिषेक यांना जर पक्षाने जबाबदारी दिली तर अभिषेक अहमदनगर शहराचा नक्कीच विकास करतील अशी भावना अभिषेक यांचे जवळचे मित्र व्यक्त करतात। अभिषेक यांचे चुलते दादाभाऊ कळमकर हे 1985 मध्ये आमदार होते। कळमकर यांच्याकडे देखील एक राजकारणी म्हणून पाहिले जाते। सुशिक्षित राजकारणी म्हणून कळमकर यांची नगर शहराला ओळख आहे। तर माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे जुने कार्यकर्ते त्यावेळेसची राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आरिफ पटेल यांनी देखील आमदारकीची लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। राजकारणात सक्रिय असताना अनेक नेत्यांशी पटेल यांची चांगली मैत्री जमली आहे। पटेल यांच्या दैनंदिन राहणीमानावरून खरंच पटेल सध्या आमदार असल्याचे भासवत असतात। पटेल यांची जुनी सफारी आजही जिवंत आहे। तर संग्राम जगताप यांचे विश्वासू मानले जाणारे सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य बोरकर हे देखील इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले। बोरकर यांच्या मातोश्री या अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या। नगरसेविका असताना बोरकर यांच्या मातोश्रींनी महिलांच्या अनेक अडचणींना सोडवण्याचे काम केले आहे। शोभाताई बोरकर यांचे सामाजिक कार्यातले योगदान मोठे आहे। मात्र सध्या उमेदवार मजबूत असल्याने बोरकर आणि पटेल यांची वर्णी लागणे हे शक्य नाही, परंतु यांची वर्णी लागते का हे बघणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे आता शहराच्या आमदारकीच्या गादीवर कोणत्या दादांचा पठ्ठ्या राज्य करणार हे बघणे गरजेचे आहे। म्हणजेच कळमकर दादा की पवार दादा हे आपण नक्कीच बघूया। तसेच भाग 4 मध्ये पहा, अहमदनगर शहराच्या आमदारकीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार।